मित्रांनो, तुम्हाला आता हे व्हिडिओ गार्डन बघितल्यानंतर असं वाटेल की मी सिंगापूर, दुबई, मलेशिया अशा कोणत्या प्रगतशील देशामध्ये. तर मित्रांनो, हे गार्डन बघितल्यानंतर ती झाडं बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल मी परदेशात आहे, पण नाही मित्रांनो, मी परदेशामध्ये नाही. मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे भक्तिशक्ती चौकापासून त्रिवेणीनगरला जाणाऱ्या रस्त्यावरती आहे. तुम्हाला हे सगळं गार्डन दाखवतोय. गार्डन डिपार्टमेंट आज जिवंत झालेले, आज जागा झालेले आणि आयती रेडीमेड फुलं आणून, बरं का, ही फुलं आणून या ठिकाणी लावलेली ती एका दिवसासाठी, बरं का. जगातून म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून जे काही सायकल स्वार आलेत ना 35-40 देशातून, तर त्यांना दिसावं की भारत किती छान देश आहे, भारत किती सुंदर देश आहे आणि कशा प्रकारे गार्डन डिपार्टमेंट इथलं छान छान काम करतं हे दाखवण्यासाठी हा उद्योग आहे. एका दिवसासाठी बरं का हे. म्हणजे जगातील लोकांना असं वाटावं की भारतात जगासारखीच प्रगती आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा तामझाम सगळा चालू आहे, बरं का. अरे एरवी सुद्धा या शहरामध्ये माणसं राहतात, एरवी सुद्धा या शहरामध्ये नागरिक राहतात, तेव्हा तुम्हाला काय असं करावं असं वाटत नाही का? काय इथं राहणारी माणसं जनावर आहेत का? आणि ज्यावेळी परदेशातील माणसं येत आहेत तेव्हाच तुम्ही असं सजवताय. अरे एरवी कुठे मरता तुम्ही पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनो? एरवी तुम्ही कुठे मिळलेला असता? अरे एरवी पण जिवंत असू द्या. या शहरामध्ये 450 गार्डनच्या जागा आहेत, त्या कुणी खाल्ल्या? त्या कुठे गेल्या? गोरगरिबांच्या मुलांना कधी गार्डन मिळणार? हे बघा, हा चौक पण कसा सजवलेला आहे मस्तपैकी. बघा किती छान छान फुलं दिसतात. काय आमच्या लेकरांना रोज अशी फुलं बघावीशी वाटत नाही? काय आमच्या लेकरांना असं रोज गार्डन मध्ये असं वाटत नाही? हे बघा, हे सगळे भाड्याने आणलेले कुंड्या. लक्षात घ्या, दिसायला एक दिवस आज सुशोभीकरण दिसणार आहे, पण ह्याची करोड रुपयाची बिलं निघणार आहेत. निघू द्या. माझं म्हणणं एकच आहे की कायम गार्डन डिपार्टमेंटने अशा प्रकारचं हिरवळ ठेवायला आणि रस्ते, फुटपाथ, सर्कल, चौक हे सगळं सुशोभित कायम ठेवायला काय मरी आली का? करता येईल मित्रांनो, फक्त जबाबदारीची जाणीव पाहिजे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता जे तुम्ही एका दिवसासाठी केले ना, असंच कायमस्वरूपी करा. परदेशातून येणारी ती माणसं आहेत आणि या शहरात राहणारी काय जनावर आहेत का? लक्षात घ्या, हे रस्ते पण चकाचक केलेले आहेत. एरवी आम्हाला सुद्धा असे रस्ते मिळाले पाहिजेत, खड्डेमुक्त, स्पीड ब्रेकर मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त जर असेल ना तर हे सगळं शक्य आहे. बघा, सगळ्या गाड्या कशा दनादन चालल्यात, कुठेही खड्डा नाही, स्पीड ब्रेकर नाही. लक्षात घ्या, परदेशातील लोकांना फक्त एका दिवसासाठी दाखवू नका आम्ही तुमच्या तोडीचे आहोत. नाही, तुम्ही अशा तोडीमोडीचे आहात, कवडी मोलाचे आहात की तुमची ही सगळी आबरू गरिबी झाकण्यासाठी तुम्ही तात्पुरतं करताय. हे एक दिवसाचं सोंग आहे आणि याचं करोड रुपयाची बिल येतं. दररोज तुम्ही असं करा जर इथल्या लोकांना, नागरिकांना माणसं समजत असताल तर.